शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। 17 जानेवारीचा एक व्हिडिओ सध्या आमच्या हाती लागलेला आहे। यामध्ये तुम्ही सुद्धा दिसता त्या व्हिडिओमध्ये। दोन्ही पक्षांची मिळून एकत्रित बैठक झाली होती। काय काय घडलं होतं त्या बैठकीमध्ये, काय माहिती आहे? मागे पण मी तुम्हाला सांगितलं कसं आहे, आजचा हा दिवस या गोष्टीच्या चर्चेचा नाही याची कल्पना आहे, परंतु मी अजितदादांची जी भावना होती ती शेवटची इच्छा त्याच्या संदर्भात भूमिका मांडणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी त्या दिवशी भूमिका मांडली होती। आता हेच गोष्ट तुम्हाला मी सांगतो की खरोखरच अजितदादा जेवढे भावनिक होते आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये जे भावनिकता त्यांच्याकडे होती, त्यांचं म्हणणं स्पष्ट शब्दात होतं की पवार साहेबांच्या समोरच आपण आता हे पक्ष आपण विलिनीकरण केलं पाहिजे। त्याला 2-3 कारण आहेत, मी आज त्याच्यावर सविस्तर बोलणार नाही, परंतु त्या संदर्भामध्ये त्यांचे काही भविष्यातले आराखडे असतील किंवा पक्षाच्या संदर्भातून काही भूमिका त्यांची व्यक्तिगत असेल, त्या संदर्भातून त्यांनी त्या बैठका घेण्याच्या संदर्भात निर्णय घेतला। आम्ही सगळेजण 5-7 बैठका त्यांच्यावर झाल्या। हे नगरपालिका महानगरपालिकेच्या अगोदरपासून सुरू होतं। शेवटी जिल्हा परिषद पंचायत समिती, आम्ही नगरपालिका महानगरपालिकेनंतर निर्णय घ्यायचा असा विषय होता। जिल्हा परिषद पंचायत समितीला लागल्यामुळे तो पुढे गेला। जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर आपण एकत्र बसायचं, त्या वेळेपर्यंत आपण कुठल्या चिन्हावर राहायचं तो तुम्हाला मी उदाहरण देतो। साताऱ्यामध्ये आम्ही 90% ठिकाणी आम्ही चिन्हावर लढलो, काही ठिकाणी राज्यात बऱ्याच ठिकाणी चिन्हावर लढतोय। आमचे कार्यकर्ते घड्याळ उभे केले, हे असेच नाही केले, अजितदादांच्या आणि आमच्या झालेल्या चर्चेप्रमाणेच केले ना। आता हे करत असताना जिथं समन्वय होत नाही तिथं तुतारीच्या संदर्भातून लढवायचं अशी भूमिका आम्ही घेतली। राज्यामध्ये तशा प्रकारची लढत झाल्यानंतर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर एकत्रित बसून ही आपण पक्षाची विलिनीकरणाच्या संदर्भातली भूमिका घेऊ, ही दादाची आग्रही भूमिका होती। तशी चर्चा 100% झालेली होती। बरं शशिकांतजी, हा प्रश्न विचारणं खरं तर आत्ताच्या घडीला खरंच योग्य नाहीये, पण मी तरी विचारतोय, माफ करा मला, कारण या बैठकीमध्ये एक असं पण दिसतंय की फक्त तुमच्याच पक्षाची लोक या बैठकीला उपस्थित आहेत। अजित पवारांनी आपल्या आमदारांना, म्हणजे जे त्यांच्यासोबत गेले होते, त्यांना विश्वासात घेतलं होतं का की आपण झेडपी इलेक्शनसाठी ही रणनीती ठरवतोय? त्यांच्यावरती त्यांचं एकमत झालं होतं? ही चर्चा आम्ही जेव्हा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षांच्या नेत्यांचं मी चर्चा करून निर्णय घेतो, तुम्ही ती काळजी करू नका। मी निर्णय त्यांना सांगितलेला आहे, काही लोकांशी बोललेलो आहे आणि मी हा निर्णय 100% मी घेतोय। मी निर्णय घेतल्यानंतर मला कोणी विरोध करेल असं वाटत नाही, अशी त्यांनी भूमिका तिथं स्पष्ट केली होती। बर, आणि याच्यावरती मग शशिकांतजी शरद पवारांचं काय उत्तर होतं? शरद पवारांनी कसं? पवार साहेबांनी ही सगळी भूमिका ऐकून घेतली होती आणि पवार साहेबांची भूमिका एवढंच होतं की तुमच्या पहिले एकत्रीकरणाच्या संदर्भातल्या प्रक्रिया दोन्ही पक्षाच्या चर्चेतून काय होते हे माझ्यापर्यंत आल्यानंतर मग आपण त्याच्या संदर्भातला निर्णय 100% घेऊ। बर, धन्यवाद शशिकांतजी, तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या 17 जानेवारीचा हा व्हिडिओ होता। अजित पवारांसोबत शरद पवारांची बैठक झाली, त्यावेळी अजित पवारांनी सुद्धा आपल्या आमदारांना या संदर्भामध्ये मी बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं आणि आपल्या निर्णयावरती सुद्धा आपल्या आमदारांचं एकमत असेल ते आपलं ऐकणारच असं सुद्धा अजित पवारांनी विश्वास दिलेला होता। अजित पवारांनी स्वतःच्या आमदारांसोबत सुद्धा चर्चा करून या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुढची रणनीती आखण्यासाठी ही बैठक घेतलेली होती आणि त्यानुसार ही चर्चा झाल्याचं सुद्धा समजतंय।